मित्रांनो, मोठ्या प्रमाणात शेतकरी धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठीमागे आश्वासनसुद्धा दिलेलं होतं की बाबा धानाचा बोनस हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. आम्ही गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी धानाची बोनसची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करणार आहोत. परंतु मित्रांनो, धानाच्या बोनसच्या संदर्भात पाठीमागं आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की 25 एप्रिलच्या जवळपास काहीतरी निर्णय होऊ शकतो, परंतु तसं झालं नाही मित्रांनो. मित्रांनो त्यानंतर मित्रांनो, शेतकऱ्यांचे जे धानाचे चुकारे वगैरे आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात थकलेले आहेत. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. धानाचा बोनस कधीपर्यंत वितरित होईल, चुकारे धानाचे कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल आणि त्याचबरोबर इतर काही गोष्टींची सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसुरीतर स्वागत आहे कृष्ण यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, आपण जे बघतो की बाबा भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, त्यानंतर गडचिरोली या 4 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात धानाचं उत्पादन घेतलं जातं. मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसापासून शेतकरी धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या वर्षी नॉर्मली बघायचं झालं मित्रांनो, खरीपाच्या पेरणीच्या पूर्वी धानाचा बोनसचे जे पहिला टप्पा आहे तो शेतकऱ्यांचा सुरू झालेला होता. त्यामध्ये जवळपास जे शेतकरी जे पात्र होते किंवा ज्या शेतकऱ्यांनी विक्री केलेली होती प्लस नोंदणी प्लस विक्री केलेली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाची बोनसची जी रक्कम आहे ती पहिल्या टप्प्यामध्ये वितरित व्हायला सुरू झालेली होती. आता खरीपाची पेरणी आलेली आहे. खरीपाच्या पेरणीसाठी अद्यापही शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा लागलेली आहे. त्याचबरोबर बरेच शेतकरी असे आहेत, आता नॉर्मली मार्केटिंग फेडरेशन म्हणा किंवा आदिवासी विकास महामंडळ म्हणा यांच्याकडे जी धानाची जी खरेदी आहे ती चालूच आहे, परंतु धानाची खरेदी करत आहेत, परंतु धानाचे चुकारे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यासाठी टाळाटाळ होते. त्यात धानाची बोनसची जी रक्कम आहे ती खरीपाच्या पेरणीच्या पूर्वी गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी वितरित व्हायला पाहिजे, परंतु सध्या तरी कुठलीही ऑफिशियल अपडेट नाही की धानाची बोनसची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल. परंतु मित्रांनो, तुम्हाला देखील धानाची बोनस जर खरंच धानाचा बोनस हा गरजेचा असेल किंवा तुम्हाला धानाच्या बोनसच्या जे रक्कम आहे त्या रकमेच्या अभावी तुम्ही पेरणी करू शकत ना, तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च वगैरे करू शकत ना, तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आणि काही तुमच्या लोकल जे न्यूज रिपोर्टर असतात त्यांच्या माध्यमातून तुम्हाला धानाच्या बोनसची मागणी ही शेतकऱ्यांची जी सरकारकडे मागणी करायची आहे, तुमच्या ज्या लोकल न्यूज माध्यमांच्याद्वारे म्हणा किंवा तुमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या मार्फत म्हणा, तुमचे जे काही 4-10 लोकं घेऊन जायचं आहे त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तुम्हाला तिथे ॲप्लिकेशन वगैरे द्यायचं आहे, तुम्हाला मागणी करायची आहे. ती तुमची मागणी समोर जे सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे एकीकडे बघायचं झालं मित्रांनो, जस्ट तुम्हाला एक्सपेक्टेशन किंवा तुम्हाला विचार करून चालणार नाही की तुमचं धानाचं बोनस तुमचं खात्यावर यायला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला देखील थोड्याफार हालचाली कराव्या लागणार आहेत. शेतकरी म्हणून तुम्हाला देखील तुमची जी हक्काची जी बोनसची रक्कम आहे ती तुमच्या खात्यावर वितरित होण्यासाठी तुम्हाला देखील थोड्याफार हालचाली कराव्या लागणार आहेत. तुम्ही तुमच्या लोकल न्यूजच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वगैरे तुम्ही हालचाली सुरू करायच्या आहेत मित्रांनो, आणि तरच तुम्हाला धानाच्या बोनसची रक्कम ही खरीपाच्या पेरणीच्या पूर्वी वितरित होऊ शकते. असं जर तुम्ही फक्त हातावर हात धरून बसाल आणि तुम्हाला जर वाटत असेल की सरकार निर्णय घेईल, तुमची धान बोनसची जी रक्कम आहे तुमच्या खात्यावर वितरित होईल, असं शांत बसून चालणार नाही मित्रांनो. तुम्हाला तुमची हालचाली सुरू करायच्या आहेत. जे तुमचे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार वगैरे आहेत, त्यांच्या मार्फत तुम्हाला तुमची धानाच्या बोनसची जी रक्कम आहे ती मागणी करायची आहे. त्याचबरोबर धानाच्या चुकाऱ्या संदर्भात सुद्धा मेन म्हणजे बरेच शेतकरी असे आहेत जे धानाच्या चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता बऱ्याच गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरच्या जिल्ह्यामध्ये धाना व्यतिरिक्त मका वगैरे पीकसुद्धा घेतलं जातं. मित्रांनो, तुम्हाला तुमची जी हक्काची धानाची बोनस प्लस तुमचा धानाचे जे चुकारे आहे ते वितरित होण्यासाठी तुम्हाला सरकारकडे मागणी करायची आहे. आता नॉर्मली गेल्या वर्षीप्रमाणे जर गेल्या वर्षी धानाची जी बोनसची रक्कम आहे पहिल्या टप्प्याची रक्कम पेरणीपूर्वी सुरू झालेली होती, परंतु मित्रांनो यावर्षीसुद्धा पहिल्या टप्प्याची रक्कम ही जून महिन्याच्या शेवटी जी सरकारचा जर निर्णय ठरला तर शेवटी वितरित होऊ शकते. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, जून महिन्यापासून स्टार्ट झालेलं होतं धानाच्या बोनसची जी रक्कम आहे वाटपासाठी. जवळपास सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या जवळपास पहिल्या आठवड्यापर्यंत ही धानाची बोनसची जी रक्कम आहे जिल्ह्यावाईज म्हणा किंवा मार्केटिंग फेडरेशन, आदिवासी विकास महामंडळ तर्फे म्हणा, जवळपास 3 ते 4 महिन्याचा कालावधी ह्या धाना बोनसच्या रकमेचा किंवा धानाच्या वाटपासाठी हे चाललेला होता. म्हणजे तुम्हाला आता जून महिन्यापासून ते तुमच्या सप्टेंबरपर्यंत ही रक्कम वितरित झालेली होती 2-3 टप्प्यामध्ये. याही वर्षी तसंच व्हायला पाहिजे मित्रांनो. जून महिन्याच्या एंडिंगपर्यंत का होईना धानाची जी बोनसची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित व्हायला पाहिजे. तुम्ही देखील तुमच्याकडून तुमच्या हालचाली करायला पाहिजे आहेत.
तुमच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या 2-3-4 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहेत त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि तुम्ही तुमची मागणी करायला पाहिजे धान बोनसची. ही होती छोटीशी मागणी. जून महिन्याच्या एंडिंगपर्यंत लवकरात लवकर ही रक्कम वितरित होण्याचा मार्ग मोकळा व्हायला पाहिजे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.